एका जंगलातून एक मूर्तिकार जात होता. आता मूर्तिकार म्हणजे थोडासा कलाकार माणूस असतो. एक अत्यंत सुंदर दगड बघितला आणि त्याच्या मनात आलं की ह्याच्यातनं मूर्ती फार चांगली बनवू शकते. त्याने जशी चिन्नी हातोडी घेतली तसा तो दगड म्हणाला की कृपा करून माझ्यावरती चिन्नीने घाव घालू नका. माझी विनंती आहे की मला तोडू नका. थोडासा दयाळू होता, पुढे निघून गेला. पुढे त्याला दुसरा दगड तितकाच सुरेख दिसला. त्याने त्या दगडावरती चिन्नीने घाव घालायला सुरुवात केली. अत्यंत सुंदर अशी मूर्ती तयार झाली. आता ह्याला वाटलं एवढी जड मूर्ती एकट्याला घेऊन जाता येणार नाही, म्हणून मग तो तसाच गेला की जेणेकरून गावातल्या लोकांपैकी 4 लोकांना घेऊन येऊ आणि मूर्ती घेऊन जाऊ. गावात गेल्याबरोबर लोकांनी वाट बघितली. गावातले लोक वाटच बघत होते की हा मूर्तिकार कधी येतोय. त्याला सांगितलं मंदिर तयार झालंय, आता मंदिरामध्ये फक्त मूर्तीची कमतरता आहे. तो म्हणाला मूर्तीची गरजच नाहीये, कारण मूर्ती आधीच जंगलामध्ये मी तयार करून ठेवलेली. चला आपण 4 जण जाऊन घेऊन या. 4-5 लोक गेले, ती मूर्ती घेऊन आले आणि त्याची पदस्थापना, त्याची प्राणप्रतिष्ठा त्या मंदिरामध्ये करण्यात आली. गावकऱ्यांना पुन्हा एक प्रश्न पडला होता की आता अजून एक दगड लागणार आहे ज्याच्यावरती नारळ फोडावे लागतील. त्याही वेळेला मूर्तिकार म्हणाला की अजून एक दगड माझ्या बघण्यात आहे, जोही जंगलात आहे, चला आपण घेऊन येऊ. आणि त्याने तो दुसरा दगड आणला आणि जिथे नारळ फोडतात त्या ठिकाणी तो बसवला. आता नारळ फोडणारा, ज्याच्यावरती नारळ फोडले जात होते, तो दगड मूर्तीच्या दगडाला म्हणाला की बघ, तुझी तर मजा आहे, तिलक लावला जातोय, हार घातले जात आहेत, प्रसाद चढवला जातोय, माझी अवस्था बघ. त्यावेळेला मूर्तीचा दगड त्याला म्हणाला की जर चिन्नीचे घाव सहन केले असतेस तर तुला आता तुझ्या डोक्यावरती नारळ फोडले गेले नसते. मी फक्त चिन्नीचे घाव सहन केले, माझ्यामधलं देवत्व प्रकट झालं. जर तुमच्यावर संकट येत असतील ना, तर भगवंताने पाठवले घातलेले ते चिन्नीचे घाव आहेत, तुमचं देवत्व परत व्यवस्थित दिसण्यासाठी. धन्यवाद.